हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज परत एकदा सुरुवात करते. तर आज आहे 9 ऑगस्ट आणि आज आहे नागपंचमी. आणि नागपंचमीच्या दिवशीच म्हणजेच आज शुक्रवारी मी आज तुम्हाला एक अत्यंत माहिती सांगणार आहे महत्त्वाची. ती म्हणजे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातला हा पहिला शुक्रवार आहे. तर महादेवाच्या पिंडीवर वाहिले जाणारे जे बेलपत्र असते ते आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे. आपल्या आरोग्य संतुष्ट करण्यासाठी आपल्याला फक्त बेलपत्र हे केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठी वापरायचे नाही आहे तर किंवा वापरले जात नाही, तर हे आपल्या आरोग्याच्या बाबतीतही त्याचे खूप असे अनेक फायदे आहेत. आज मी ते तुम्हाला सांगणार आहे. महादेवाच्या शिवशंकराला बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे. हे आपल्या सर्वांना म्हणजे सर्वांना माहीत आहे. आणि महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र हे वाहिले जाते. जेव्हा जेव्हा महादेवाची पूजा केली जाते, जे कोणतेही शिवमंदिर असेल तिथे महादेवाची पूजा जर केली जात असेल ना, तर तिथं बेलपत्र म्हणजेच अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. महादेवाच्या स्वभावाप्रमाणेच थंड प्रकृतीचे बेलाचे पान हे भगवान शंकराला खूप प्रिय आहे. महादेवाला खूप प्रिय आहे. बेलपत्र हे नेहमी 3 आकारांमध्ये 3 पानांच्या गटांमध्ये असते. या 3 पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप म्हणजेच रूप मानले गेले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, बेलपत्र केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही, तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे खूप फायदे आहेत. खरं तर बेलाच्या पानामध्ये खूप असे औषधी गुणधर्म आहेत, अनेक असे की जे न सांगता येणारे, काही आपल्याला तर माहीत पण नसेल. म्हणूनच बेलाच्या पानांचा उपयोग अनेक समस्या आणि आरोग्याशी संबंधित त्रासापासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो. डोळ्यांच्या समस्या, जर आपल्या आयुष्यामध्ये डोळ्यांमध्ये लालसरपणा, ॲलर्जी, वेदना असल्यास बेलाच्या पानावर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या. त्यानंतर डोळ्यावर पट्टी बांधा. यामुळे डोळ्यांच्या समस्यातून आपल्याला खूप लवकर असा आराम मिळतो. मधुमेहावर प्रभावी उपाय आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बेलाची पाने बारीक करून त्याचा रस काढून दिवसातून 2 वेळा सेवन करावा. काही दिवसानंतर याचा सकारात्मक म्हणजेच एकदम पॉझिटिव्ह परिणाम त्यांना दिसू लागेल. तापावर गुणकारी आपलं हे बेलाचं पान आहे. ताप आल्यानंतर बेलाची पाने 1 ग्लास पाण्यात उकळायची आहेत. पाणी अर्धे शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या. याने तुम्हाला खूप आराम वाटेल. जर तोंडात फोड आले असतील तर बेलाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन चावून सगळत राहा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल. सांधेदुखी, जर हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या खूपच वाढत असेल, कारण की सांधेदुखी हिवाळ्यामध्ये जर जास्त वाढत असेल, थंडीमुळे तर अजूनच वाढते, तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा. या उपायामुळे काही दिवसातच वेदना कमी होण्यास नक्कीच तुम्हाला मदत मिळेल. हृदयरोग आणि दम्याचा त्रास ज्यांना आहे त्यांनी बेलाच्या पानांचा काढा हृदयरोग आणि दम्याच्या रुग्णांसाठी खूप अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा. तुम्ही दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी ह्या आपल्या काढ्याचे जर रोज आपण नित्यनियमाने सेवन केले तर आपल्याला या समस्या कधीच अशा समस्या जाणवणार नाही. हळूहळू या समस्या कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. रक्तवाढीसाठी आपल्याला काही गुणकारी उपाय आहेत, ते मी आज तुम्हाला सांगत आहे. मधमाशी आणि अन्य काही आपले छोटे मोठे कीटक असतात ते आपल्याला चावले असतील तर बेलपत्राचा रस आहे ना, तो आपल्या जखमेवर लावायचा आहे. त्याच्याने आपल्याला लवकरात लवकर आराम मिळतो. आणि या बदलत्या जीवनशैलीत आपल्याला माहीतच आहे, अनेकांना रक्ताची कमतरता ही खूप आपल्या लोकांमध्ये दिसते. कारण खानपिन आपलं व्यवस्थित नसल्यामुळे ज्या नाही त्या आपण गोष्टी बाहेरच्या तळलेल्या हे खात असतो, पण आपल्याला आपल्या शरीराला ज्या पौष्टिक आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत, जे अन्नपदार्थ आहेत, ज्या फळभाज्या आहेत त्या आपण खात नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला
आपलं रक्त हे आपल्या शरीरातून कमी कमी होत जाते आणि नंतर त्याचे आजार हे वाढत जातात. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर, आपल्याला जे बेल आहेत ना ते वाळवायचे आहेत आणि त्याचा गर म्हणजे ते बारीक वगैरे करून पावडर तयार करून घ्यायची आहे आणि गरम दुधात साखरेसोबत रोज 1 चमचा घेतल्यास आपल्याला शरीरात नवीन रक्त तयार होण्यास आपल्याला सुरुवात होणार आहे. तर आता महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहण्याचे नियम हे तुम्हाला माहितीची गरज आहे. बेलपत्र कसे अर्पण करावे, बेलपत्र तोडण्याचे नियम काय आहेत, महादेवाच्या पिंडीवर वाहण्याचे हे नियम तुम्हाला माहीत असणं पण खूप गरजेचं आहे. बेलपत्र आपल्याला कसं अर्पण करायचं आहे, बेलपत्र तोडण्याचे नियम काय आहेत. तर श्रावण महिना जर चालू झाला तर या ठिकाणी या महिनाभरात पवित्र मानला जातो हा महिना श्रावण महिना. या ठिकाणी भगवान शंकरांना प्रसन्न करून हा श्राद्ध अनेक चरणांचा हा उपाय योजला गेला आहे. भगवान शंकर यांच्याकडे आपण खूप काही इच्छा मागत असतो. असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात भगवान शंकराकडे, भगवान महादेवाकडे आपण जर एखादी इच्छा मागितली आणि ती श्रावण महिन्यात आपण महादेवाला जर आपण प्रसन्न केले श्रावण महिन्यामध्ये त्यांची पूजा अर्चना करून, तर म्हणतात की नक्कीच आपली पूजा अर्चना ही जी आहे ना ती सर्व पूर्ण होते. तर श्रावण महिन्यात भगवान शंकरांना आपण शिवलिंगावर उलटे बेलपत्र वाहतो आहे का, बेलपत्र वाहण्याचे काय नियम आहेत, कोणते नियम आहेत, हे नियम आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर बेलपत्राला 3 पाने असावीत आणि ती पानं संपूर्ण असावीत, कुठेही असं तुटलेली किंवा फाटलेली वगैरे असू नये. त्यावर कोणताही डाग असता कामा नये किंवा कोमसता कामा नये. तसं सांगायचं म्हटलं तर बेलपत्र हे कधी शेळे नसते, त्याच्यामुळे ते तुम्ही 1, 5, 11 इत्यादी क्रमांकातील बेलपत्र भगवान शंकराला आपण अर्पण करू शकतो. तर 5 तारखेपासून 5 ऑगस्टपासून आपला जो श्रावण महिना आहे तो सुरू झालेला आहे आणि श्रावण सोमवार किंवा भगवान शिवशंकरांचा जो कोणताही आवडता दिवस असतो तो म्हणजे सोमवार. त्या दिवशी आपण बेलपत्र नक्कीच अर्पण करतो. बेलपत्र भगवान शिवाला खूप खूप म्हणजे खूप प्रिय आहे, कारण ते त्यांना शीतलता देते. बेलपत्राशिवाय भगवान शिवाची उपासना ही अपूर्णच आहे. अनेक वेळा आपण सहजच भक्तिभावाने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो. बेलपत्र तोडण्याचे नियम आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची विशेष पद्धत आहे, ज्यामध्ये मंत्रांचा उच्चार केला जातो. बेलपत्र अर्पण करण्याचे फायदे देखील आहेत. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? जेव्हा तुम्ही महादेवाच्या पिंडीची एखाद्या मंदिरात जाता आणि जेव्हा महादेवाची भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जाल, त्याआधी बेलपत्र आपल्याला हे एकदम स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहे. त्यानंतर बेलपत्राचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करा. या दरम्यान आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. याशिवाय बेलपत्र अर्पण करण्याचाही मंत्र करायचा आहे. बेलपत्राला 3 पाने असावीत आणि ती संपूर्ण असावी, म्हणजेच ती कुठे तुटलेली किंवा फाटलेली किंवा तुटलेली अशी असू नये. त्यावर कोणताही डाग असू नये, ती किंवा अशी कोमजलेली सुकलेली वगैरे असू नयेत. तर असे काही त्याचे नियम आहेत. शिवलिंगावर बेलपत्र आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा त्यावेळी आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. नमो बिलमिने च कवचिने च, नमो वर्मिने च वरुथिने च, नमो श्रुतया च श्रुतसेनाय च, नमो दुंडुभ्याय च हननाय च, नमो घृष्णवे. बेलपत्राचे महत्त्व शिवपुराणात सांगितले आहे की, म्हणजेच जे पहिले ज्यांनी याची रचना केलेली आहे त्या शिवपुराणात सांगितलेले आहे की जर एखाद्या व्यक्तीने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले तर त्याला 1 कोटी कन्यादानाचे पुण्य मिळते. सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने गरिबी दूर होऊन माणूस प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतो. या दिवसात बेलपत्र तोडू नका. म्हणजेच कोणते दिवस आहेत ते? चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलपत्र आपल्याला अजिबात तोडायचे नाही आहेत. याशिवाय तिथींच्या संक्रांतीच्या काळात आणि सोमवारीही बेलपत्र तोडू नयेत. जर आपल्याला बेलपत्र तोडताना शिवाचे नामस्मरण करायचे आहे
कंटिन्यू करत राहायचे आहे. तिची फांदी कधीही तोडू नका, पाने तोडा आणि भगवान शंकराला अर्पण करा. ही अशी छोटीशी माहिती आहे. आपण बेलपत्र उलटे वाहत आहोत की काय? बेलपत्र शिवलिंगावर बेलपत्र करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? बेलपत्र वाहत असताना आपल्याला कोणते मंत्र बोलायचे आहेत? ही अशी छोटी छोटी माहिती आहे, ती आज मी तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेली आहे. कसं असतं ना, आपण जेव्हा मनातून श्रद्धेने आपण भक्तिभावाने जेव्हा एखादी पूजा करतो ना, ती सफल होतेच. पण काही गोष्टी आपल्याला त्याचे नियम पण माहिती असणं पण गरजेचं असतं. तर हे छोटे छोटे नियम आहेत, ते मी आज तुम्हाला सांगितलेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा आणि मी खरंच खूप धन्यवाद करते. कारण की माझे जे व्हिडिओ जे लोक पाहत असतात त्यांनी प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.